महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, उपसरपंच भीमराव गंडीकरराजे, अमोलजी गोरकरे, दीपकजी शेरावते, गणेशजी भोकर, बाबूरावजी दिवाळे, जावेद भैया, शरद कीर्तीकर, शहराध्यक्ष सन्माननीय पवार साहेब, उषाबाई दिवाळे, घराच्या उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे हे रांजणगाव शंकूजी गाव आपल्या आंबेगाव गणाचे उमेदवार आपल्या वयाने काही ग्रामस्थ ते या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत। आपल्या वॉर्ड नंबर 4 5800 मतदान हे आंबेगाव गटातील आशेगाव या गावासाठी आहे आणि म्हणून आपल्या असं झालेलं आहे की आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातलं एखाद्याचं 5 मतदान असेल तर 2 मतदान रांजणगाव गटाला आणि 3 या बाजूला जागा आहे, अजून स्टेजच्या डाव्या बाजूला त्या तिकडे बसून घ्यायचंय। आता आपण
जे गेटवर पहिले आपण 10 उखाणे घेऊ, बरोबर? तर उखाण्याची सुरुवात भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा जय असो. अजून द्या. भारतीय जनता पार्टीचा जय असो. हे असतील पंचायत समिती सदस्य आणि अजून सावलीराम थोरात असे गाव गणामधून असणार आहे. नंतर शेरपुंजी रामजणगाव या जिल्हा परिषद गटाचे आमचे अमोल भाऊ लोहकरे हे उमेदवार आहेत, ज्यांना आपण मतदान करायचं आहे. शिवनायक कमळ, त्याही तिन्ही ठिकाणी कमळ, त्यांचेही कमळ. नंतर आमच्या संजीवनी ताई दीपक सदावर्ते या ताई आहेत पंचायत समिती गण शेरपुंजी रामजणगाव. आणि आमचं जे जोगेश्वरीचं गण आहे त्या ठिकाणी ठोकरताई हे आमच्या उमेदवार आहेत. हे तुमचं नाव काय? संगीताताई जोरात बोला. संगीताताई ठोकर. तुम्ही पूर्ण नाव सांगा. हे तरी यांना पण नाव घ्यायचं. माझं नाव संगीता गणेश ठोकर, राहणार जोगेश्वर. तुम्हाला ऐका आई आपसा 5 वर्ष सातत्याने आमचा हा जो मंच आहे, हा मंच तुमच्या करता 5 वर्ष काम करतोय. वेगवेगळे आम्ही कार्यक्रम घेतो, वेगवेगळ्या स्कीमा तुमच्यापर्यंत पोहोचवतो, आरोग्याचे शिबिर घेतो, दहीहंडीचे कार्यक्रम घेतो, गरब्याचे कार्यक्रम घेतो, नवरात्रीचे गणपतीचे कार्यक्रम घेतो, वेगवेगळे ड्रॉ ठेवतो. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. हे सर्व कार्यक्रम आम्ही 5 वर्ष सातत्याने दर 6 महिने 12 महिने 4 महिन्याला घेत असतो. आता आमची वेळ आहे. कृपया सगळ्यांनी सिरियसली माझी गोष्ट ऐका. आता आमची वेळ आहे. आम्ही बरोबर नेत्यांनी इतरांपेक्षा काम चांगलं उभं केलंय की नाही? केलंय की नाही? जोरात सांगा, केलंय की नाही? मग आज आम्हाला तुमची ताकद पाहिजे. महिलांची ताकद आम्हाला माहिती आहे. आमची भारतीय जनता पार्टीची सरकार
केंद्रात आली आहे, राज्यात आली आहे, मी तर आम्ही महिलांकरता वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजना ही काही मोफत पैसे देण्याची योजना नाही आहे. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून ती योजना आहे. आमची लाडकी बहीण योजना कोणी जर म्हणत असेल ना फुकटचे पैसे देऊ लागले, एकदम चूक आहे. नीट ऐकून घ्या. त्या स्कीम मुळे राज्याला कसा फायदा होतोय ते लक्षात घ्या. जर एक करोडपती माणूस आहे, तो समजा 1 कोटी रुपये कमवतोय वर्षाचे, तो काय करतो 40 लाख रुपये दाखवतो एक नंबरला, है ना. 60 लाख रुपये काय करतो तो ब्लॅक मनी आहे, तो कुठे दाखवत नाही. 2000 काही लोक माझ्या समोर बसलेले. तुम्ही जास्त नाही, एका जणीने 20 लोकांना वेगळे वेगळे जरी भेटले तरी आमचे 6 मेंबर आरामात निवडून येतात. इतकी जिम्मेदारी आपण सांभाळावी, ती तुम्ही सांभाळताल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि काम करता येईल. जय महाराष्ट्र. आपण कुठल्या योजना राबवतो मी थोडक्यात तुम्हाला सांगते व महिलांनाही सांगते. आपण राईट टू एज्युकेशन जवळपास मी दीपक पडे सरांच्या सोबत 2018-17 पासून ही योजना राबवते. जे स्लम एरियात राहणारे लोक आहेत, धुनी मांडणी करणारे महिला आहेत, यांना 1ली ते 8वी पर्यंत जो राईट टू एज्युकेशन जो अधिकार आहे ते मोफत फॉर्म भरून देतात. 1ली ते 8वी पर्यंत तुमचं पूर्ण शिक्षण मोफत असतं. जसं सरांचा अट्टहास आहे की मुलांना दर्जेदार शिक्षण भेटायला पाहिजे, परंतु गरिबांच्या मुलांनी काय करायचं, तर गरिबांच्या मुलांसाठी सुद्धा शासन खूप चांगलं काम करत आहे, जे आरटीच्या माध्यमातून आपण करू शकतो. फॉर्म सुरू होतील आता, कारण सध्या शाळेची नोंदणी चालू आहे. दुसरी योजना आपण समाजकार्य मार्फत राबवतो, स्वाधार योजना. स्वाधार योजना ही अशी आहे, जे विद्यार्थी 10वी नंतर 11वी ते डबल पीजी पासून संभाजीनगरला एज्युकेशन देण्यासाठी येतात, त्यांचा राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न असतो. ज्यांना शासकीय वसतिगृह उपलब्ध होत नाही, ते जर उपलब्ध झालं तर त्यांचा राहण्याचा खाण्याचा पूर्ण प्रश्न मिटतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही योजना नाही मिळाली, त्यांना हॉस्टेल नाही मिळालं, तर त्यांना स्वाधार योजना मिळते. ओबीसी साठी, एससी साठी, सर्वांसाठी आहे. 50,000 रुपये पर इयर असतं. क्रायटेरिया फक्त हा आहे की संभाजीनगरमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये कॉलेज असायला पाहिजे. त्याचा क्रायटेरिया आता तालुक्याला सुद्धा या वर्षीपासून सुरू झालेला आहे. तालुक्यामध्ये नगर परिषद मध्ये हद्द असावी कॉलेजची, तिथं सुद्धा योजना सुरू झालेली आहे. आणि स्टुडंट हा फक्त ग्रामपंचायतचा तालुक्याचा रहिवासी असावा, हा एक क्रायटेरिया असणार आहे. पुन्हा आपण जे विद्यार्थी 10वी नंतर नीट आणि जेईची तयारी करायची असते, प्रायव्हेट क्लासेसमध्ये तुम्हाला आपण पैसे भरावे लागतात. त्यामध्ये सुद्धा 2 वर्ष नीट आणि जेई हे टोटल कोर्सेस आपण मोफत देतो, स्टायपेंड देतो, पुस्तकांचा संच. पंचायत सदस्य आणि आज हळदी कुंकाचा कार्यक्रम रांजणगाव शेनपुंजी येथे झाला. खूप छान. आणि सगळ्या महिलांना मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते, सगळ्यांनी कमळालाच मतदान करा. अमोल नवकरे यांना, संजीवनीताई सदावर्ते यांना आणि संगीताताई ठोकळे यांना येणाऱ्या 5 फेब्रुवारीला 5 तारखेला लक्षात असू द्या कमळ. धन्यवाद. अमोल नवकरे आपल्या समोर आहेत. राजनगाव गटामध्ये जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज प्रशांत बम साहेबांना माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जिल्हा परिषद साठी तिकीट दिलं. आणि तसेच संजयताई दीपक सदावर्ते हे पंचायत समितीसाठी राजनगाव शेनपुंजी गणामध्ये आणि तसंच संगीताताई गणेश ठोकळ यांना जोगेश्वरी गणामध्ये आम्हाला तिघाला पण प्रशांत बम साहेबांना आम्हाला संधी दिली. आणि नक्कीच माझी पत्नी सोनू अमोल नोकरे सरपंच पदावर विद्यमान सदस्य होते. 10 वर्षापासून आम्हाला राजकीय अनुभव आहे. आणि तसेच माझ्यासोबत दीपक भाऊ आहे, ते पण सरपंच राहिलेले आहे, आणि गणेश ठोकर ते पण ग्रामपंचायत सदस्य आहे. असे तिन्ही उमेदवार आम्ही अनुभवी आहे. आणि विकास कसा होतो नक्कीच आमचं ध्येय आहे का या नगरीमध्ये राजनगाव, जोगेश्वरी, कमळापूर मध्ये काहीतरी नवीन जिल्ह्यामध्ये जे नाव निघेल असा विकास आम्ही करून टाकू. शब्द दिल्यापेक्षा मला काम करण्याची सवय, जास्त बोलत नाही पण काम करायला चुकत नाही. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत सदस्य माझी पत्नी असताना पण मी जिल्हा परिषद सदस्यासाठी मला जनतेने समोर आणलं, म्हणून मी जिल्हा परिषद साठी मला साहेबांना तिकीट दिलं. आणि तसेच भुमरे साहेब असेल, आपले जिल्ह्याचे खासदार, तसेच आमदार साहेब असेल, यांना
माझ्यावर विश्वास दिला, तसंच त्यांचा विश्वास टिकून नक्की या सर्कल मध्ये विकास करण्याचे 100% मी प्रयत्न करीन. तसेच माझे मित्र दीपक भाऊ असेल, दत्तूभाई हिवाळे असेल, पूर्ण राजनगाव ग्रामपंचायतचे सदस्य असेल व तसेच जोगेश्वरी ग्रामपंचायतचे सदस्य असेल, सर्व नागरिक असेल, यांना माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच माझ्या लाडक्या बहिणींना हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याच्याबद्दल त्या तिन्ही बहिणीचे आभार. एवढंच बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5 तारखेला आपलं मतदान आहे. 5 तारखेला नक्की कमळाचं फुलावर बटन दाबून विजय करा एवढीच विनंती करतो. 100% तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवाल ते नक्की मी 5 वर्षामध्ये नक्की पूर्ण करेन. एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच बडे मॅडम आपल्या सोबत आहे. तर मॅडम, आता मागच आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं दारूबंदीसाठी, तर काय सांगाल? आज रांजणगाव शेनपुंजी येथे मी स्वतः मोहिनी दीपक बडे तसेच माझ्यासोबत सोनूताई लोकरे आणि उषाताई हिवाळे आम्ही सर्वांनी हा जो सर्व महिलांचा लाडका सण जो असतो मकर संक्रांती त्यानिमित्त हळदी कुंकू ठेवलं. त्यामध्ये आमचं खूप एक म्हणजे आवडतं म्हणावं की आमचे स्वतःचे आवडते आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी या कार्यक्रमाला व्हिजिट दिली आणि त्यामध्ये खरंच दारूबंदीचा हा विषय जो मी उचलला होता तो विषय आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या 3 महिन्यानंतर आपण एप्रिल पासून त्याच्यावरती मतदान घेऊन आपण त्याच्यावरती बंदी करणार आहोत. हा शब्द आज भाऊंनी आम्हाला सर्वांसमोर दिलेला आहे. महिलांमध्ये जसे काही गैरसमज झालेले आहेत की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत, काही लोकांची केवायसी झालेली आहे, यासाठी काही आपल्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत? हो, ज्यांची केवायसी झालेली आहे किंवा काही टेक्निकल इश्यू आलेले असतील त्याच्यामध्ये नक्कीच 10 तारखेनंतर जेव्हा आचारसंहिता संपेल आणि इलेक्शन होईल त्यानंतर त्याच्यामध्ये सुधार केली जाईल. काही जे इश्यू असतील ते सॉल्व्ह केले जातील असा आमदार प्रशांत बंब साहेब यांनीही आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि जोपर्यंत आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत तर नक्कीच ही योजना बंद पडणार. महिलांना काही आपल्याकडून घरा उद्योग म्हणा, बचत गट म्हणा किंवा रोजगारासाठी काही संधी उपलब्ध करून देण्यात आल्या? हो, आपणही महिलांना भरपूर रोजगार आपण उपलब्ध करून देतोय. सध्या लखपती दिदी योजना जी बचत गटाची चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर महिला त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि स्वतःचा बिझनेस त्यांनी स्वतःच्या जीवावरती तो उभा केलेला आहे. नमस्कार, माझं नाव संजनी दीपक सदावर्ते. कमळ ह्या निशाण आपलं नाव हे कमळ सायन. कमळ ह्या निशाणवरच बटन दाबून विजय करा. धन्यवाद. माझी जिल्हा परिषद सदस्य उषाताई हिवाळे आणि मी 7 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य आहे आणि रस्त्याची कामं झाले, दारूबंदी झाली. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळी दारूबंदी तर केलीच आहे आणि जे छोटे मोठे गल्लीतले काम आहे तेही केले आहे आणि आपण असा उमेदवार उभा केला आहे की भारतीय जनता पार्टी अमोल भाऊ लोकरे आणि संजीवनीताई सदावर्ते यांना मी संगीता ठोकळ यांनाही मी आपले भाजपा जनता पार्टीचा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्यापर्यंत मी ठामपणे उभे आहे. धन्यवाद. आज तुम्ही जिल्हा परिषद सदस्य माजी झालेला, ग्रामपंचायत सदस्य तो बोलाय पत्र राहिलेलं नाही तरी तुम्ही कार्यकर्त्याच्या मागे बीजेपी म्हणून ठामपणे उभा आहे, काय सांगा? उभे आपण आहे जागा निघले आणि सांगितलं सगळं त्याच्यामध्ये चाललेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीनिमित्त आमदार संजीव साहेब येऊन गेले. येणाऱ्या काळात आपण काय काम करणार, कोणत्या विकासाचा आढावा घेऊन आपण मैदानात उतरणार? काम याच्या आधी पण केलेले आणि याच्या नंतरही करणार आहे. आमदार साहेब काय आजच काम करत नाही म्हणून उमेदवार निवडून येणार नाही याची हेच नाही. उमेदवार खूप मोठे लीडनी निवडून येणार आहेत आणि सगळ्याच्या सगळे या आमच्या गटात जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या जास्तीत जास्त मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे आणि खूप काम करण्याची संधी देणार आहे. आमदार साहेबांनी सांगितलेले की हा स्मार्ट सिटी स्मार्ट एरिया करायचा आहे, त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात करणार. आता तुम्ही दारूबंदीसाठी माता बहिणीला त्यावेळी उतरला होता, काय सांगाल? दारूबंदीसाठी आता आमदार साहेबांनी सांगितलेले मतदान घेऊन आडवी बाटली उभी बाटली मतदान घ्यायचंय आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरुवात करणार आहे आणि सह्या घेऊन दारूबंदी करणार आहोत. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद